नमस्कार. आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेव्हा गंभीर आजारपणातून जात असते तेव्हा साहजिकच रुग्ण आणि संपूर्ण कुटुंबासाठी तो काळ खूप कठीण असतो. त्यांना आराम आणि एक भावनिक आधार मिळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर आज आपण महाराष्ट्रात या परिस्थितीत नेमकी काय मदत मिळू शकते या पॅलिएटिव्ह केअरच्या सुविधांबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून हा जो अवघड प्रवास आहे तो थोडासा तरी सोपा व्हावा. गंभीर आजारपणात आराम आणि आधार कसा मिळवावा? खरं तर हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आणि अनेक कुटुंबांना तो सतावत असतो. कारण बघा, गंभीर आजार म्हणजे फक्त शारीरिक वेदना नसतात, तर रुग्ण आणि त्यांचं कुटुंब या दोघांवर प्रचंड मानसिक दडपण येतं. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि तेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवातच करूया पॅलिएटिव्ह केअर या संकल्पनेपासून. म्हणजे नेमकं काय आहे हे? कारण अनेकांचा असा गैरसमज असतो की ही फक्त आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातली सेवा आहे, पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. तर पॅलिएटिव्ह केअरचा मुख्य हेतू काय आहे? तर तो आहे रुग्णाचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजेच जीवनमान सुधारणा. म्हणजे आजार कुठल्याही स्टेजला असो, त्यातून होणारा त्रास, वेदना आणि जो काही मानसिक ताण असतो तो कमी करण्यावर यात भर दिला जातो. आणि हो, हे फक्त रुग्णासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठीच एक मोठा आधार ठरतो. बरं, मग प्रश्न असा येतो की ही मदत मिळते कुठे? तर आता आपण महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्समध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत ते बघूया. तर बघा, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे NPCDCS. या कार्यक्रमांतर्गत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खास पॅलिएटिव्ह केअर युनिट्स सुरू करण्यात आली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अत्यंत गरजेची सुविधा आता आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयातच उपलब्ध आहे. आता या युनिट्समध्ये नेमकं काय मिळतं? तर इथे मिळणाऱ्या सेवा खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनसारखी औषधं मिळतात. रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते, त्यासाठी समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगची सोय आहे. फिजिओथेरपी आहे आणि हे सगळं औषधोपचार मोफत मिळतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? रुग्णाच्या घरातल्या लोकांना पण ट्रेनिंग दिलं जातं की घरी रुग्णाची काळजी कशी घ्यायची. या सरकारी कार्यक्रमाशिवाय महाराष्ट्राची एक खूप मोठी आणि महत्त्वाची आरोग्य योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. ही योजना सुद्धा पॅलिएटिव्ह केअरमध्ये खूप मदत करते. आता ही योजना नेमकी कशी मदत करते? तर बघा, ज्या कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा फायदा घेता येतो. विशेषतः किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीनंतर जे सपोर्टिव्ह उपचार लागतात त्याचा खर्च या योजनेतून उचलला जातो. म्हणजे उपचारांच्या खर्चाचं जे मोठं टेन्शन असतं ते बरंच कमी होतं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ही सुविधा आता फक्त जिल्हा रुग्णालयांपुरती राहिलेली नाहीये. मुंबईतलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमधली जी मोठी हॉस्पिटल्स आहेत तिथे तर स्वतंत्र पॅलिएटिव्ह केअर विभाग आहेतच. पण आता ही सेवा हळूहळू उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांपर्यंत सुद्धा पोहोचायला लागली आहे. तिथे आता खास ट्रेनिंग घेतलेले डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. आता एका खूप प्रॅक्टिकल प्रश्नाकडे येऊया. अनेकदा असं होतं की रुग्णाची अवस्थाच अशी नसते की ते हॉस्पिटलपर्यंत येऊ शकतील. मग अशा वेळी काय करायचं? तर यावरही एक उपाय आहे, तो म्हणजे होम बेस्ड केअर. सोप्या भाषेत घरी मिळणारी आरोग्य सेवा. हो ना, हा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे. म्हणजे विचार करा, जर रुग्ण अंथरुणाला खिळलेला असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं आणणं हे जवळपास अशक्यच होऊन बसतं. पण सुदैवानं सरकारने यावरही विचार केलाय आणि त्यासाठी एक सोय आहे. याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. जिव्हाळा नावाचा एक उपक्रम आहे. त्या अंतर्गत काय होतं की आरोग्य विभागाची नर्स किंवा आरोग्य सेवक स्वतः रुग्णाच्या घरी येतात आणि घरीच जखमांची ड्रेसिंग करणं असो, कॅथेटर बदलणं असो किंवा वेदना कमी करणारी औषधं देणं असो, या सगळ्या आवश्यक सेवा ते घरीच पुरवतात. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय काय सुविधा उपलब्ध आहेत. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या योजनांचा लाभ घ्यायचा कसा? त्यासाठी काय तयारी करावी लागेल? चला ते बघूया. आता कागदपत्रांचं नाव ऐकून घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. खरं तर जर योग्य डॉक्युमेंट्स आपल्याकडे तयार असतील तर ही प्रोसेस खूपच सरळ आणि सोपी आहे. फक्त थोडी पूर्वतयारी लागते. मुख्यत्वे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या नेहमी तयार ठेवा. एक म्हणजे रुग्णाचं आधार कार्ड, दुसरं म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि तिसरं म्हणजे रुग्णाचे आत्तापर्यंतचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स. बस एवढं सोबत असलं की पुढचं काम खूप सोपं होतं. चला, तर आता आपण या सगळ्या माहितीचा सार पाहूया. एक ॲक्शन प्लॅन. म्हणजे जर कोणाला मदतीची गरज असेल तर त्यांनी नेमकं काय करायचं, कोणतं पाऊल उचलायचं. फक्त 3 सोप्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. स्टेप 1,
सगळ्यात आधी जवळच्या जिल्हा रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंट किंवा पेन क्लिनिक कुठे आहे असं विचारा. स्टेप 2, जाताना आपण आत्ताच बोललो ती सगळी कागदपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मेडिकल रिपोर्ट्स सोबत ठेवा. आणि स्टेप 3, जर कोणी ग्रामीण भागात राहत असेल तर तिथल्या आशा वर्कर किंवा आरोग्य सेविकेशी संपर्क साधा. त्या नक्कीच जवळच्या मदत केंद्राबद्दल माहिती देतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, योग्य वेळी योग्य माहिती मिळणं हेच खरं तर अर्धं काम करतं. कारण या माहितीमुळेच गंभीर आजारपणाचा तो अवघड प्रवास थोडा तरी सुसह्य होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, रुग्णाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळतो. तर जाता जाता फक्त एक विचार करूया. ही जी माहिती आज आपल्याला मिळाली ती आपल्या ओळखीतल्या अशा कोणाच्या कामी येऊ शकते का, ज्यांना आज याची खरोखरच खूप गरज आहे.